नमस्कार मित्रांनो, आजचा अनुभव आपल्याला नंदाने पाठवलाय. तिला आलेला हा एक सत्य अनुभव आहे. तर नंदाच्या अनुभवाला आता सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव नंदा. मी गोव्याची आहे आणि सदर घटना ही माझ्या स्वतः सोबत घडली आहे. हा भयंकर अनुभव मला स्वतःला आलेला आहे आणि आजही ती भयंकर घटना माझ्या मनातून जात नाही. मी माझ्या वडिलांच्या एका मित्राच्या 2 लहान मुलांची बेबीसिटिंग करायचे. सिलिया आणि मेलरॉय अशी त्या मुलांची नावं आहेत. अर्थात या स्टोरीसाठी नावं बदलली आहेत. त्या घरात माझ्या आधी एक मुलगी होती आणि ही मुलं अगदी लहान बाळ असल्यापासून ते त्यांच्यासोबत होती. पण जेव्हा मी त्या घरात मुलांची देखभाल करण्यासाठी तिथे रुजू झाले, तेव्हा मला असं सांगितलं गेलं की जी पहिली मुलगी मुलांना सांभाळायची ती अचानक कोणतंही ठोस कारण न देता नोकरी सोडून निघून गेली. तेव्हा मुलांचं वय साधारण 3 आणि 5 वर्ष होतं आणि तिच्यानंतर मी त्यांना सांभाळायला सुरुवात केली. मी सकाळी यायचे आणि संध्याकाळी परत माझ्या घरी जायचे. सुरुवातीला तर अगदी सगळं नॉर्मल वाटत होतं, पण एके गुरुवारी त्यांनी मला पूर्ण शनिवार आणि रविवार तिथेच थांबण्याची विनंती केली, कारण त्यांना काही कामानिमित्त गोव्याबाहेर जायचं होतं. ते थेट सोमवारी पहाटे परत येणार होते. खरं तर मला माझं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी झोपायला आवडत नाही, पण ते माझ्या वडिलांचे मित्र होते आणि त्यात पैसे सुद्धा जास्त मिळणार होते, म्हणून मी होकार दिला. शनिवारी दुपारी ते निघून गेले. आता मी आणि त्यांची 2 मुलं असे आम्हीच घरात होतो. त्या रात्री मी मुलांना काही गोष्टी सांगून झोपवलं आणि ज्या गेस्ट रूममध्ये मी झोपणार होते त्या रूममध्ये गेले. माझा डोळा लागतच होता, पण अचानक काही वेळाने मला घरात काही आवाज ऐकू येऊ लागले. मला वाटलं की कदाचित मुलं उठली असावीत, म्हणून मी उठून बाहेर आले. तेव्हा मला दिसलं की मुलांच्या खोलीतील दिवा लागला होता आणि मी त्यांच्या रूमजवळ जाणार तेवढ्यात तो बंद सुद्धा झाला. तरी सुद्धा मी त्यांच्या खोलीचं दार हळूच उघडून पाहिलं, पण मला दिसलं की दोन्ही मुलं झोपलेलीच होती. ती खरंच झोपली होती की त्यांना माझी चाहूल लागली होती आणि म्हणून ती झोपेचं नाटक करत होती माहीत नाही. मी पुन्हा माझ्या रूमच्या दिशेनं गेले. मी झोपणार इतक्यात मला कुजबुजल्यासारखे आवाज ऐकू यायला लागले, जणू कोणीतरी बोलतंय. मी पुन्हा बाहेर आले. मी तो आवाज ओळखला. तो आवाज सिलियाचा होता, त्यांची लहान मुलगी. तिचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मला समजलं की मुलं झोपेचं नाटक करत होती. ती जागीच आहेत. तसे मी हळूच त्यांच्या खोलीजवळ गेले. दाराच्या खालील फटीतून मला दिसलं की त्यांच्या खोलीचा दिवा सुरू आहे. मी दार उघडून आत गेले. मेलरॉय तर झोपला होता, पण सिलिया जागी होती. माझी चाहूल लागताच ती शांत झाली. मी तिच्या जवळ गेले आणि तिला विचारलं की तू जागी का आहेस, झोप येत नाहीये का? तेव्हा ती शांतपणे माझ्याकडे बघत म्हणाली की ती एका माणसाशी बोलतीये आणि तिच्या समोरील सोफ्याकडे बोट दाखवून तो तिथे बसला आहे असं तिनं मला सांगितलं. ते ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. मी मनातून खूप घाबरले, पण मी ते दाखवलं नाही आणि तिला कठोरपणे सांगितलं की आता झोपायची वेळ झाली आहे. तसं तिला झोपवून मी परत माझ्या खोलीत गेले. ती रात्र तशीच सरली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. तो सर्व दिवस छान गेला. त्यांच्या वडिलांचा फोन आला होता. ते उद्या म्हणजे सोमवारी पहाटे येणार होते, पण काही कामामुळे त्यांना यायला थोडा उशीर होणार होता. ते सकाळी 10 पर्यंत पोचतील असं त्यांनी सांगितलं. आम्ही रात्रीचं जेवण उरकलं आणि मुलांना झोपवून मी सुद्धा माझ्या खोलीमध्ये आले. पण थोड्या वेळाने पुन्हा मला सिलियाची कुजबूज ऐकू आली. मी पुन्हा बाहेर येऊन पाहिलं, तेव्हा मला पुन्हा दरवाजाच्या फटीतून त्यांच्या खोलीतील दिवा लागला असल्याचं दिसलं. पण आधीचा अनुभव असल्यामुळे त्या रात्री माझी पुन्हा उठून त्यांच्या खोलीत जायची हिंमतच झाली नाही. दुसऱ्या दिवशी थेट सकाळी मी मुलांना उठवायला त्यांच्या खोलीत गेले आणि समोर जे दृश्य मी पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची खोली पूर्ण अस्ताव्यस्त झाली होती.
त्यांच्या खोलीत एक मोठं लाकडी कपाट होतं. ते बरंच पुढे सरकलं होतं आणि तिरप्या अवस्थेत उभं होतं. त्यांच्या खोलीतील त्यांचा बेड वाकडा झाला होता. कपडे सर्व ठिकाणी पडले होते. ती मुलांची खोली होती. ती लहान मुलं होती, त्यामुळे खोलीत पसारा असणं साहजिक आहे. पण इतक्या लहान मुलांना तो जड बेड हलवणं, ते भलं मोठं जड कपाट हलवणं केवळ अशक्य गोष्ट होती. त्यांच्यात इतकी ताकद असणं शक्यच नव्हतं. मी घाबरतच तिला विचारलं की हे सर्व काय आहे. तेव्हा ती अगदी सहजपणे म्हणाली, हे सर्व त्याच माणसानं केलं. आम्ही पकडापकडी खेळत असताना तो कधी बेडखाली जाऊन बसायचा तर कधी त्या लाकडी कपाटामागे जाऊन बसायचा, जेणेकरून मी त्याला हात लावू शकणार नाही. त्यामुळेच ते कपाट आणि बेड वाकडा झालाय. हे सर्व त्यानेच केलं. मी याबद्दल मेलरॉयला विचारलं, पण त्यावर सिलिया म्हणाली की तो रात्रीच येतो आणि तो जेव्हा येतो तेव्हा मेलरॉय झोपून गेलेला असतो, त्यामुळे त्याला याबद्दल काहीच माहीत नाही. त्या क्षणी माझ्या अंगातली सगळी हिंमत संपली. त्या क्षणी मी ठरवलं की आता इथे थांबायचं नाही. सकाळी त्यांचे आईवडील आले, पण मी त्यांना याबद्दल काहीच सांगितलं नाही. माझ्या मनात विचार आला की मी जर हे सर्व त्यांना सांगितलं तर त्यांना वाटेल की मी त्यांच्या मुलीला वेडी ठरवतीये. याचं रूपांतर मोठ्या भांडणात व्हायची शक्यता होती. त्यात ते माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यांच्या मैत्रीत सुद्धा दरार पडण्याची शक्यता होती. म्हणून त्यांना काही न सांगताच मी तिथून निघून घरी गेले. मी माझ्या वडिलांना सुद्धा याबद्दल काहीच सांगितलेलं नाही, कारण त्यांनी जर चुकून हा विषय त्यांच्याबरोबर काढला असता तर त्यांच्यात भांडणं व्हायची शक्यता होती. मी अचानक तिथून निघू सुद्धा शकत नव्हते. पण त्याच दिवसापासून मी नोकरी शोधायला सुरुवात केली. त्या घटनेनंतर सुद्धा मी त्यांच्याकडे जात होते, पण संपूर्ण दिवस थांबून संध्याकाळी मात्र मी परत माझ्या घरी यायचे. त्यांनी मला नंतर सुद्धा एका शनिवारी आणि रविवारी तिथे थांबण्याची विनंती केली होती, पण वैयक्तिक कारण सांगून मी त्यांना नकार दिला. काही दिवसांनी मला गोव्यातीलच एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली. मला आठवड्याभरात तिथे रुजू व्हायचं होतं. तसं मी त्या मुलांच्या आईवडिलांना कल्पना दिली की मी आता फक्त आठवडाभरच काम करू शकेन. आठवड्याभराने मी ते काम सोडलं. आजही मला सतत हाच प्रश्न पडतो की माझ्या आधी जी मुलगी तिथे काम करत होती ती सुद्धा कदाचित याच कारणामुळे घाईघाईत निघून गेली असेल का? सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.